नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो। विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसत नाहीत किंवा त्या दाखवल्या जात नाहीत। अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात येत असतो। आपण नेहमी बघतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि त्याच बातमीचं दळण दिवसभर दळलं जातं। त्यामुळे देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्ष जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात। न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमी मागची बातमी सांगणारा हा उपक्रम घेऊन येतोय। जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती पुन्हा एकदा दहशतवाद्यांसाठी मगरीचे अश्रू ढाळण्याच्या आपल्या जुन्या अजेंड्यावर उतरलेले आहेत। द वायरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांचा एक लेख छापला गेलाय। या लेखाचं शीर्षक आहे बॅटरी यार्ड, द ट्रॅजेडी ऑफ टू काश्मीरीज अँड द क्रायसिस ऑफ इंडियन जस्टिस। यात मेहबूबा मुफ्ती यांनी दोन कुख्यात चेहरे, जे एक अफजल गुरू आणि दुसरा यासीन मलिक, यांना सिस्टीमच्या फसवणुकीचे बळी म्हणून दाखवलेलं आहे। याशिवाय लेखामध्ये मेहबूबा मुफ्ती यांनी अफजल गुरूला बळीचा बकरा आणि यासीन मलिकला शांतीदूत असं म्हटलंय। मुफ्ती फक्त इतिहास नाकारत नाहीत, तर त्या नागरिकांच्या बलिदानाची सुद्धा अपमान करतायत, ज्यांनी या दहशतवाद्यांमुळे आपला जीव गमावलेला आहे। मेहबूबा मुफ्ती या दोन चेहऱ्यांसाठी मगरीचे अश्रू ढाळतायत, त्यांची खरी कृत्य काय होती हे जाणून घेणं गरजेचं आहे। मुळात अफजल गुरू हा दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा सदस्य आणि 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेत झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता। त्याच्या योजनेनुसार 5 दहशतवाद्यांनी आपल्या लोकशाहीच्या मंदिरावर अंधाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला। भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं त्याचं संघटित गुन्हे आणि देशाविरुद्ध युद्ध छेडण्याच्या कटाची दखल घेऊन 2002 मध्ये त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली। हा निर्णय न्यायिक प्रक्रियेनुसार झाला होता। अफजलला त्याच्या दहशतवादी कृत्यांसाठी शिक्षा झाली, कोणत्याही षडयंत्रासाठी नाही। आता दुसरा यासीन मलिक, तर तो शांतीदूत नव्हे तर दहशतवादी कारवायांचा प्रमुख चेहरा होता। त्याचा इतिहास रक्तपात आणि हिंसेनं भरलेला आहे। त्यानं पाक अधिकृत काश्मीरमध्ये म्हणजेच POKमध्ये जाऊन दहशतवादी प्रशिक्षण घेतलेलं होतं। 1989 मध्ये तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैया सईदच्या अपहरणात तो सामील होता। त्याच्या बदल्यात दहशतवाद्यांना सोडावं लागलेलं होतं। याहूनही मोठा गुन्हा म्हणजे जानेवारी 1990 मध्ये श्रीनगर इथं 4 हवाई दलाच्या जवानांची हत्या केली, याचा तो मुख्य सूत्रधार होता। याशिवाय 1990 मध्ये काश्मीरी पंडितांच्या पलायनासाठी तो जबाबदार मानला जातो। दिल्लीतील NIA न्यायालयानं त्याला शांती प्रयत्नासाठी नव्हे तर 2022 मध्ये टेरर फंडिंगच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली। हफीज सईदसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याशी भेट घेणं हा शांती प्रयत्न नव्हता, तर देशाशी विश्वासघात होता। आता जाऊ हरियाणामध्ये। हरियाणामधील पलवल जिल्ह्यातील एका गावात एक गंभीर आणि संवेदनशील घटना समोर आली आहे, जिथं एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीनं मशिदीत नेऊन बंधक बनवलं गेलं आणि तिला कथितपणे धर्मांतर करण्याचा तिचा प्रयत्न केला। या प्रकरणात मौलवीसह 8 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यात 2 महिला देखील आहेत। मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की गुरुवारी 24 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी ते TV दुरुस्त करण्याकरता पलवल इथं आलेले होते आणि त्यावेळेस मुलीची आई देखील दूध घेण्यासाठी घरातून बाहेर गेली होती। त्यावेळी एक मुस्लिम मुलगा घरात आला आणि मुलीला सांगितलं की मौलवीनं तिला मशिदीत बोलवलंय। मुलगी त्याच्यासोबत मशिदीकडे गेली। सायंकाळी सुमारे 6 वाजता जेव्हा वडील घरी परतले तेव्हा मुलगी घरात नव्हती। त्यांनी गावात शोध घेतला आणि मशिदीच्या बाहेर मुलीची चप्पल पाहिली। जेव्हा ते मशिदीच्या आत गेले तेव्हा पाहिलं की मुलीला बंधक बनवलं गेलेलं आहे आणि तिथं अनेक लोक उपस्थित होते। त्यात 2 महिला आणि मुलीला बोलावून घेतलेला मुलगा देखील उपस्थित होता। वडिलांचा आरोप आहे की त्याच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता। मुलीच्या कपाळावरील कुंकू मिटवण्यात आलेलं होतं। मौलवी आणि इतर लोक धार्मिक पुस्तकांच्या माध्यमातून तिच्यावर दबाव आणत होते। सांगण्यात आलं की मौलवीसोबत उपस्थित असलेली एक महिला त्या मुलाची आई होती, तर दुसरी महिला तिची शेजारी होती। मुलीच्या वडिलांनी तिला तिथून कसं तरी सोडवलं, पण उपस्थित लोकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला।
त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. DCP नरेंद्र खटाना यांनी असं सांगितलं की मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवर मौलवीसह 8 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. मौलवीला अटकसुद्धा करण्यात आलेली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. मुलगी आणि मौलवी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आलेले आहेत. या घटनेनंतर गावात धार्मिक तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. घटनेचा विचार करून प्रशासनानं मशिदीच्या बाहेर आणि संवेदनशील भागात पोलीस फौज तैनात केलेली आहे. गावात निगराणी वाढवण्यात आली आणि लोकांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आले. मुलीच्या वडिलांनी सांगितलं त्यांची मुलगी मागील 10 वर्षांपासून नियमित यज्ञ आणि पूजा करत आलेली आहे आणि याच कारणामुळे तिला लक्ष्य करण्यात आलेलं होतं. आता जाऊ छत्तीसगडमध्ये. छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये नवरात्रीच्या निमित्तानं आयोजित होणाऱ्या एका गरबा कार्यक्रमात वाद निर्माण झालाय. या गरबा इव्हेंटमध्ये प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंजली अरोरा यांना बोलवण्यात आलेलं होतं, ज्याचा काही हिंदू संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला. हा कार्यक्रम करण घोष आणि पर्पल संघ जस्ट इंडिया यांच्याकडून 27 आणि 28 सप्टेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. एल्विश यादव 27 सप्टेंबर रोजी तर पर्पल अर्कियाडमध्ये, तर अंजली अरोरा 28 सप्टेंबर रोजी सरगावा पॅलेसमध्ये परफॉर्म करणार होत्या. सर्व सनातन रक्षा वाहिनी आणि सर्व हिंदू समाज संघटना यासारख्या संघटनांनी विरोध सुरू केला आहे. त्यांचा असा दावा आहे की हे कलाकार सोशल मीडियावर अश्लीलता पसरवतात. संघटनांनी मागणी केली की अशा कलाकारांना नवरात्रीसारख्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जाऊ नये. विरोध करणाऱ्या संघटनांनी एल्विश आणि अंजली यांच्या पोस्टर्स जाळलेले आहेत आणि तत्काळ कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी या इव्हेंटवर बंदी घालण्यासाठी सरगुजा जिल्हा कलेक्टर आणि SP यांना निवेदनसुद्धा दिलेलं आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पासची किंमत 800 रुपयांपासून 25,000पर्यंत ठेवण्यात आलेली होती. फक्त कलाकारांसोबत फोटो काढण्यासाठी 11,000 वेगळं शुल्क ठरवण्यात आलं होतं. एल्विश यादवला या इव्हेंटसाठी 17 लाख आणि अंजली अरोराला 10 लाख रुपये शुल्क देणं जाणार होतं. सध्या पोलीस घटनास्थळी उपस्थित राहून दोन्ही बाजूंमधील परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. चेन्नईच्या स्टेट सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन सेंटर आणि झालावाड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मोहीम गोचर नावाच्या युवकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर देशभरातील सायबर ठग टोळ्यांना आवश्यक सुविधा पुरवल्याचा आरोप आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आरोपी मोहित गोचर राजस्थानच्या झालावाड येथील रहिवासी आहे. तो चेन्नईत दाखल झालेल्या 1.82 कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग फसवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित आहे. पोलिसांनी सांगितलं मोहित गोचर संघटित सायबर गुन्हेगारी गँगसाठी एजंट म्हणून काम करत होता. तो लोकांची आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी ओळखपत्र गोळा करत असे आणि त्यांच्या नावावर बनावट बँक खातं आणि सिम कार्ड उघडत असे. नंतर ही सर्व माहिती आणि दस्तऐवज सायबर गुन्हेगारांना ऑनलाईन फसवणूक आणि बेकायदेशीर पैशांच्या व्यवहारासाठी विकली जात होती. अटकेच्या वेळी पोलिसांनी त्याच्याकडून 136 बनावट सिम कार्ड, 7 चेकबुक, 2 बँक पासबुक, 8 डेबिट कार्ड, एका कंपनीचं शिक्कामोर्तब सील आणि अनेक QR कोड, एक डायरी जप्त केलेली आहे. डायरीमध्ये शॉपिंग विथ ड्रीम होम या फर्मशी संबंधित पुरावे आढळून आलेत. झालावाडचे पोलीस अधीक्षक अमित कुमार यांनी सांगितलं की चौकशीत मोहितच्या ICICI बँक खात्याशी संबंधित काही संशयास्पद व्यवहार समोर आलेले आहेत. सध्या चेन्नई पोलीस आरोपीला ट्रान्झिट रिमांडवर घेऊन गेले असून संपूर्ण सायबर क्राईम नेटवर्क खुलासा करण्यासाठी चौकशी सुरू आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.